वेलकम बॅक गाईज. कुठे गेली तुझी एनर्जी, कुठे गेली? फुस. तिसऱ्या पार्टमध्येच फुस. हां, तर कुठे होतो आपण? हां, सो आपण होतो की आता फॅमिलीला कन्व्हिन्स कसं करायचं दोघांना. तर आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, मी याची प्रोफाईल इन्स्टाची कधीच बघितली नव्हती. ठीक आहे, कधीच नाही बघितली. लिटरली जेव्हा आम्हाला भेटायला आला, जेव्हा माझ्या मनामध्ये फर्स्ट टाईम असं वाटलं की अरे हा तर हँडसम दिसतो, तेव्हा मी घरी जाऊन याची इन्स्टाची प्रोफाईल उघडली चैतन्याची आणि बघितली. बापरे, याचे तर पूर्ण जिम बिमचे व्हिडिओ होते. आणि आय वॉज लाईक, अरे तोंडच झालं होतं, हा जिम करणारा मुलगा आहे, एवढा मेंटेन ठेवतो स्वतःला. तुला एवढं आवडायचं जिम करणारे मुलं? म्हणजे मला एक क्रेज होता की मला चांगलं वाटतं की मुलं स्वतःकडे लक्ष देतात ना ते. आणि याची प्रोफाईल जी होती असं काय बोलतो, त्याला पुशअप वगैरे मारतोय काय करतोय काय नाही ना, म्हणजे की वाव, मी का नाही याला आधी स्टॉक केला असं मला खरंच वाटलं होतं. ठीक आहे, सो आता हे सगळं झालं ते इन्स्टाचं वगैरे पार्ट. त्याच्यानंतर आता खरं हे चालू होणार होतं आमचं एकमेकांना. तर आम्ही थोडं पटायला लागलो होतो. पटायला म्हणजे याला मी आवडत होती आणि मला असं झालं होतं की त्याला विचार करायला काय हरकत नाही आहे. सो आता असं झालं की घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं की तुम्ही एकमेकांना भेटा म्हणून. सो पहिले तुम्ही याची स्टोरी ऐका, याने कसं कन्व्हिन्स केलं, मग नंतर मी सांगते मी कसं कन्व्हिन्स केलं माझ्या साईडने. तर माझं असं होतं की मी माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं, म्हणजे माझे जे मित्र आहेत त्यांना पण सांगितलं, घरच्यांना पण सांगितलं. तर काही काही लोकांकडनं मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की आजकाल एवढं कोणी हे बघत नाही असं तसं कास्ट वगैरे, तर तू विचार करू शकतो, विचार करायला काही हरकत नाही आहे. आणि घरच्यांना पण सांगितलं, घरच्यामध्ये पण काही काही लोक ॲग्री होते, तर काही काही नव्हते. तर जे ॲग्री होते तर त्यांचा थोडाफार मला सपोर्ट होता. तर अशा ह्याच्याने मग मी आईशी वगैरे बोललो, मावशीशी बोललो, मामाशी बोललो. असं आधी सुरुवातीला त्यांचं पण असं होतं की यार म्हणजे आपलं जमेल का त्यांच्याशी असं. पण मी म्हटलं की हे बघ, म्हणजे जर समोरचे लोक जर चांगले असतील तर मग आपण विचार करायला काय हरकत आहे असं. म्हणून मग मी आईला बोललो, म्हटलं आई आपण एक काम करूया, तू तिच्याशी भेट, तिला बोल, म्हणजे एकदा भेट म्हणतो तू तिला, मग तुला कळेल ती चांगली आहे की कशी आहे हे असं. मग आता आई तर बोलली की बाबा ठीक आहे भेटायचं, पण मग कधी भेटायचं. तर नेमकं झालं असं होतं की मी घर घेतलं होतं, तर माझ्या घराचं तेव्हा पोझिशन होतं. पोझिशन म्हणजे लिटरली याने घर घेतलं. आणि याने घर घेतलं हे मला जेव्हा मी फर्स्ट मीटला भेटलो ना, तेव्हा याने मला हे सांगितलं की मी आता रिसेंटलीच एक घर बुक केलं आहे म्हणून. तर तेव्हा मला कळलं ते अरे काहीतरी करतोय पोरगा, असं नाही की टाईमपास करतोय. ठीक आहे, मी त्याला ॲप्रिशिएट पण केलं होतं. आणि मग आमची सुरुवातच अशी झाली की हा बोलला आईंना की आपण ना तिला काय करू. आणि हे किती योगायोग म्हणून बघा, याच्या घराच्या पोझिशनच्या दिवशी याने मला इन्व्हाइट केलं होतं. आणि आई म्हणजे आमची जी फॅमिली ना तिघांची, मी आणि आई, आम्ही तिघंच जण फॅमिलीमध्ये, जोक फॅमिलीमध्ये आम्ही तिघं आहेत. कारण हा एकुलता एक आहे, याला बहीण भाऊ असे काही नाही आहेत. आणि वडील लहानपणीच असताना वारले होते. सो आम्ही तिघांची फॅमिली. आणि पोझिशनच्या दिवशी याने मला इन्सिस्ट केलं की ऋषाली तुला आईला भेटवायचं आहे. आणि माझं असं झालं की तुमच्या दोघांचं असं मेन मुवमेंट आहे, मी तिकडे येऊन एकटी काय करणार. बिकॉज त्यावेळेस असं काही इनिशिएटिव्ह नव्हता की नाही सांगायचंच आहे घरी वगैरे काय. मी म्हटलं मी काय करणार, ॲज अ फ्रेंड म्हणून तरी मी काय करणार. मला असं झालं की नको मी नाही येणार. पण तरी हाने बोला की नाही मला आपण जाऊ. आणि ह्याच्या पोझिशनच्या दिवशी लिटरली मी तिथे होते. ठीक आहे, आपण तो फोटो पण टाकू. त्याच्यानंतर मग मी हिला घेऊन गेलो त्या दिवशी पोझिशनच्या वेळेस. आई आणि असे बोलत होते जसं वाटतच नव्हतं की हे पहिल्यांदा भेटतायत, असं वाटलं की हे खूप आधीपासून एकमेकांना ओळखत आहे असं ते बोलत होते. सो मला पण ते बघून खूप छान वाटलं. ती पण घरात खूप एन्जॉय करत होती. म्हणजे ते पोझिशनच्या वेळेस आम्ही कलश पूजन वगैरे केलं, आईने पण पूजा वगैरे सगळी छान मांडली होती. त्याच्यामुळे ते आमचा एक खूप छान तो मोमेंट होता. बिकॉज आई खूप म्हणजे असं बोलायला खूप गोड आहेत माझ्या सासूबाई. तर मग त्यांनी मला एकदम नॉर्मल ट्रीट केलं. मला थोडं ऑकवर्ड झालं होतं की हे दोघं जणांचं काहीतरी मेन इव्हेंट चालू आहे. आणि मी त्यांना बोलले मी तुमचे फोटोज काढते. सगळे त्यांचे फोटो वगैरे काढायला लागले. आणि नंतर आईंशी बोलल्यानंतर मग आमचं नॉर्मल झालं कन्व्हर्सेशन. आई खूप स्माईल करत माझ्याशी बोलत होत्या. तर मला असं कुठेतरी वाटलं की हां बरोबर नॉर्मल आहे आईंना. आणि त्याच्यानंतर मग माझे फोटो काढायला लागला. त्याच्याच घरामध्ये पहिले फोटो माझे काढतोय. मग त्याच्यानंतर आमचं तेव्हापासून मग बोलणं एक सिरियसली बोलणं सुरू झालं आमचं लग्नाबद्दल. आणि म्हणजे मला असं नव्हतं की मला आईना इम्प्रेस करायचं आहे. पण जेव्हा आम्ही येत होतो ना आईना सोडायसाठी, आईंची ट्रेन होती परत जायची. सफाळ्यावरून जवाहरला जायची ट्रेन होती. याने घर सफाळ्याला घेतलं.
तर मग जेव्हा रेल्वे स्टेशनच्या इथे येते असते ना गजरेवाले, तर माझ्या मम्मीला खूप आवडतात गजरे. तर मी असंच विचार केला चल आईंना पण लावून देते. तर मी गजरा घेतला आणि आईंना बोलले आई तुम्ही असे टर्न व्हा, मी तुम्हाला गजरा माळून देते तुमच्या केसांमध्ये. आणि मी जस्ट माळते आणि हा पूर्ण व्हिडिओ शूट करतो. तुझ्याकडे आहे का ती? माझ्याकडे तो अजूनही हां व्हिडिओ हां, बाबा तो पण दाखव. तर मी असं नॉर्मली केलं. मला असं वाटलं की माझ्या मम्मीला आवडतं तर मे बी आईंना पण आवडेल. तर माझं इंटेन्शन असं काय नव्हतं मस्का बिस्का मारायचं, पण ते झालं आणि ते आईंना खूप आवडलं. लिटरली मला नव्हतं माहिती आई पुन्हा फ्लॅट होऊन जातील माझ्यावरती. पण मग आईनं जाताना पण बसवलं मी लोकलमध्ये आणि शेवटपर्यंत जाईपर्यंत आईला मी बाय बाय आई. सो असं ते एक होतं. सो नंतर घरी गेल्यानंतर आई तर मला डायरेक्ट याला बोलायला लागलं ना की हो मला की मुलगी हो. पसंत आहे. ऋषालीला भेटून खूप छान वाटलं. बघू आपण भेटू तिच्या आई वडिलांना बोलू त्यांच्याशी असं तसं. मग त्याच्यानंतर एक दिवस आम्ही फिक्स केला की या दिवशी आम्ही मी आणि आई हिच्या घरी जाणार होतो. हो पण ते घरी यायच्या आधीची जी स्टोरी आहे ती कोण सांगणार? कोणती? वा 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 लग्नाला अजून 1 महिना 2 महिने पण नाही झाल्या का विसरला लव्ह स्टोरी. अरे जेव्हा आईंकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला ठीक आहे आणि आमचं बोलणं हेच झालं होतं की पहिले आईंना कन्व्हिन्स करायचं त्याच्यानंतर, कारण माझ्या घरचे एवढे काय हे असं नाही आहे की नाही बाबा रिस्ट्रिक्शन्स आहे हे नाही करायचं ते नाही करायचं. माझ्या घरच्यांना जर मी एकदा जरी बोलले असते ना माझे मम्मी पप्पा बोलले असते आपण बघू. सो मी त्याला बोलली पहिले आईंना कन्व्हिन्स कर मग आपण माझ्या घरी घेऊन जाऊ. पण त्यावेळेस झालं असं होतं की माझ्या पप्पांचे जवळचे मित्र आहेत निलेश काका, त्यांची डेथ झाली होती. सो आणि माझे पप्पा लिटरली शॅटर झाले होते त्या मुमेंटला. काय टाईम होतं सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान त्या मोमेंटला. सो माझ्या पप्पांशी काहीसुद्धा बोलणं मला शक्य नव्हतं त्यावेळेस. तर मग मी चैतन्य मला मेसेज करून बोलायचं की ऋषाली पप्पांशी भेटायला कधी येऊ. तर मी बोलायची की नाही हा वेळ नाही आहे योग्य, पप्पांना जरा इमोशनली स्टेबल होऊ दे मग आपण विषय काढू म्हणून. सो आय थिंक त्या गोष्टी होण्यासाठी स्टेबिलिटी पप्पांना भेटण्यासाठी 2-2.5 महिने लागले शांत होण्यासाठी परत. कारण पप्पांशी बोलणं आणि ह्या मेन मुद्द्यावरती बोलण्यासाठी पप्पांना जरा नॉर्मल असायला पाहिजे होतं जे पप्पा नव्हते त्यावेळेस, खूप खचले गेले होते. आणि त्याच वेळेस त्या 2-2.5 महिन्याच्या वेळेस हा माझ्यासोबत होता आणि ह्याने लिटरली पूर्ण बोलतात ना एखाद्या गोष्टी केल्यानंतर आपण कसं त्याच्या मागे त्याचा हे घेत असतो की आढावा घेत असतो की झालं का, होणार आहे का, तसं हा पुन्हा 2-2.5 महिन्यापर्यंत ऋषाली मग आता भेटायचं का, नेक्स्ट मीटिंगला पप्पा असतील का वगैरे विचारपूस करायचा. तर मी तेव्हा पण त्याला बोलायचे की नाही अजून नाही नेक्स्ट टाईम, अजून नाही नेक्स्ट टाईम. सो त्याची कन्सिस्टन्सी आणि त्याचे बोललं डेडिकेशन टुवर्ड्स मी दिसत होतं मला की हा भाऊ पोरगा जरा चांगला आहे असं. आणि त्याच 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये मग मी आणि मम्मी घर बघायला गेलो होतो ना. तो पण एक असा झाला की हा माझ्या लाईफमध्ये आलाच होता पण कन्फर्म व्हायच्या आधीच मी घर कन्फर्म केलं होतं. ते पण झालं असं होतं की आम्ही असेच नॉर्मली घर बघायला गेलो आणि मम्मीला ते आवडलं होतं आणि मम्मी माझ्या फुल पाठीशी होती की लग्न करायच्या आधी तुझं घर स्वतःचं असलं पाहिजे. आणि मी पण बोलली ठीक आहे जर तू म्हणशील तसं मी करेल. तर माझ्या मम्मीने मला सपोर्ट केला आणि आम्ही घर मग हे बुक करून आलो होतो. बुक केलं होतं, रजिस्ट्रेशन नव्हतं झालं पण बुक करून आलो होतो. सो घर बुक झालं होतं आणि त्याच्यानंतर मग माझ्या 2.5 महिन्यानंतर 2.5च बोलतात ना 2.5ला 2.5 महिन्यानंतर मग मी घरामध्ये विषय काढला फायनली. म्हणजे तोपर्यंत हिच्या घरात माझ्याबद्दल काही माहिती नाही. आम्ही 2.5 महिने बोलत होतो पण त्याला डेटिंग पण नाही बोलणार कारण माझं फिक्स होतं की जोपर्यंत पप्पा हो बोलणार नाही मी काय आमचं असं डेटिंग नाव नाही देणार. इन शॉर्ट एक टॉकिंग स्टेजवरच होतो आम्ही. टॉकिंग की एकमेकांना जाणून घेत होतो काय बोलते काय विचार एकमेकांचे जाणून घेत होतो. आणि त्याच्यामध्ये पण आईसोबत आमचं बोलणं चालू असायचं. हा डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावायचा हे बोल ऋषाली आणि असं की बापरे मी काय बोलू आता आईंसोबत. पण आईंना मी आवडली होती म्हणून त्यांच्याशी नॉर्मली बोलायला मी नॉर्मल होते असं काही नाही. सो आला तो दिवस ज्यावेळेस मी घरी मम्मी पप्पांशी बोलणार. तो सिनारिओ असा होता की सगळेजण जेवायला बसले होते आणि मी अशी बसली होती. जेवता जेवता माझं जेवण संपलं आणि त्याच्यानंतर मग मी असं सगळ्यांकडे बघितलं आणि बोलले की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि सगळे शांत झाले. माझे पप्पा बसले होते सोफ्यावरती, जेवण सोफ्यावर त्यांनी केलं आणि ताट खाली ठेवलं आणि वरती बसले. पप्पा बोलले काय झालं तुला काय आता मध्येच, कारण त्यांना कळलं होतं मी आणि मम्मी बुक करून आलो आहे घर. पप्पांना सांगितलं नव्हतं, मम्मीला आवडलं म्हणून आम्ही बुक करून आलो होतो. पप्पा बोलते आता काय तुझं नवीन काय करायचं तुला आता. म्हटलं पप्पा एक मुलगा आहे. पप्पा बोलले अच्छा. त्याचं नाव चैतन्य जोग आहे आणि त्याला मी आवडते आणि त्याचं असं म्हणणं आहे त्याला आपल्याला भेटायला यायचं आहे मुळात. पप्पा बोलले ठीक आहे. काय कास्ट आहे मुलाची.
येऊन जाऊन प्रश्न फक्त कास्टवर जायचा. म्हणलं पप्पा ते ब्राह्मण आहेत. पप्पा बोलले अरे ए पोरी जरा थांब. तुझी गाडी कुठे सुटते. म्हणलं पप्पा काही नाही, आपल्याला आपण फक्त मुलांना असेही तसे आम्ही मुलं बघत होतो माझ्या लग्नासाठी, तर मग एक मुलाला घरी बोलायला काय प्रॉब्लेम आहे. मी असं त्यांना बोलली, बघा घरी बोलवा, जर नाही आवडला मुलगा तर मी बंद करेन त्याच्याशी बोलणं, म्हणून रिजेक्ट करा सरळ तोंडावरती, पण ॲटलिस्ट कुठला तरी मुलाला घरी तरी बोलवा. आमचं फक्त एवढंच होतं की जीवनसाथीवर लेफ्ट राईट त्याच्या पुढचं काय, घरी कधी येणार. सो माझे पप्पा बोलले चल ठीक आहे, तुझं म्हणणं आहे ना त्याला घरी बोलवायचं, बोलव आई आणि चैतन्यला, नेक्स्ट संडेला बोलव घरी. म्हटलं ठीक आहे नेक्स्ट संडेला. सो असे आमचे संडेज होते ना त्यावेळेस, हां काहीतरी असंच काहीतरी होतं. असेल संडे किंवा 24 काय तारीख होती आपली, मला पण नाही आठवत. 24 ऑगस्ट होती. हां 24 ऑगस्टच, ऑगस्ट ना. 24 ऑगस्टच हां होती. 24 ऑगस्ट 2025ला चैतन्य फायनली माझ्या घरी आला मला बघायला. ठीक आहे. सो याच्या पुढची स्टोरी आम्ही सांगू तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये, त्यासाठी बघत राहा आमच्या चॅनलला.